जेव्हा तुम्ही बिर्याणी किंवा पुलाव बनवता तेव्हा तळलेला कांदा म्हणजे बिरिस्ता लागतोच, पण हा बिरिस्ता तयार करण्यासाठी बऱ्याच तेलाचा वापर होतो, त्यासोबतच तळण्यासाठी बराच वेळ जातो। पण आता तुम्ही कमी वेळात कमी तेलात फक्त 5 सेकंदामध्येच हा तळलेला कांदा तयार करू शकता। आणि इतक्या कमी वेळात हा बिरिस्ता कसा तयार होऊ शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा तयार केलेला कांदा बिर्याणी पुलावमध्येच नाही तर कोणत्याही प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही वापरू शकता किंवा मग कोणत्याही वाटणामध्ये तुम्ही या कांद्याचा वापर करू शकता। हा कांदा तयार करण्यासाठी इथे मी 2 किलो कांदे घेतलेले आहेत। कांदा निवडताना तो मोठा आणि आतून जाड पाकळीचा असा निवडा। कळत नसेल तर दुकानदाराला तुम्ही विचारलं की जाड पाकळीचा कांदा द्या तर ते बरोबर देतील। मी घेतलेले कांदे काही मोठे आहेत तर काही मीडियम आकाराचे आहेत, पण तुम्हाला ह्यापेक्षा मोठ्या आकाराचे कांदे भेटले तर ते घ्या, म्हणजे बिरिस्ता अजून मोठा तयार होतो। तर मी बनवलेला सुद्धा बिरिस्ता मोठाच तयार झालेला आहे, पण ह्यापेक्षा मोठा कांदा घेतलात तर अजून छान तयार होईल। कांदा अगोदर मी इथे सोलून घेतलाय आणि त्याचा डोक्यावरचा भाग कापून घेतलाय, त्यासोबतच मधोमध जो पांढरा भाग असतो तो सुद्धा मी वरून कट करून घेतले। कांदा सोलून झालं की मधून 2 भाग करायचे आणि ते तुकडे तुम्हाला असे पाण्यामध्ये एका पातेल्यात ठेवून द्यायचे। असं केल्यामुळे एवढे सगळे कांदे कापताना डोळ्यांची आग होणार नाही, डोळ्यातून पाणी येणार नाही। त्यासाठी तुम्हाला असे तुकडे जसजसे तयार होतील तसतसे ते पाण्यात घालत जायचे। व्हिडिओत दिसत असेल मधला भाग मी असं थोडासा वरून सुरीने काढून घेतलाय। त्याचं कारण हे की मग या कांद्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या एकदम सुटसुटीत तयार होतात, त्यामुळे कांद्याच्या वरचा जो पांढरा भाग दिसेल तो वरून हलका कापून घ्यायचा, म्हणजे कांद्याच्या सगळ्या पाकळ्या सुटसुटीत होतील आणि मस्त आपला बिरिस्ता तयार होईल। सगळे कांदे सोलून 2 भाग करून ते मी पाण्यात ठेवून दिलेले। आता हे कांदे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये त्यातलं पाणी गाळून घ्यायचं। सगळे कांदे स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी मी निथळवून घेतलेलं आहे। ज्या किसणीने आपण बटाटा चिप्स पाडतो तीच किसणी मी इथे घेतलेली आहे। आता एक एक कांद्याचा तुकडा घ्यायचा आणि या किसणीच्या मदतीने जाड आपल्याला कांदा किसून घ्यायचा, म्हणजे स्लाइस झाले पाहिजेत त्याचे उभे, असे जाड आपल्याला पाडून घ्यायचे। त्यासाठी मी जाड किसणी घेतलेली आहे। बटाटा वेफर्स तयार करताना बटाट्याचे चिप्स जाड आणि पातळ दोन्ही प्रकारचे यावे त्यासाठी किसणीमध्ये 2 कटर असतात, तर त्यामध्ये मी चिप्स जाड येतील म्हणजे हा कांदा जाड असा किसला जाईल असा कटर लावून घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा कापू शकता। तर हे पहा मस्त असा हा कांदा जाड समान आकारात पडलेला आहे। अशाच पद्धतीने सगळा कांदा मी इथे किसून घेणार आहे। तर इथे तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता, पण मी किसणीने ह्यासाठी किसलेला आहे जेणेकरून सगळा कांदा समान आकारात किसला जावा, त्यासोबतच सुकल्यानंतर सुद्धा तो एकदम बारीक न होता सगळा कांदा समान आकारातच दिसावा, यासाठी मी सगळा कांदा किसून घेतलाय। तर आता काही कांदे इथे उरलेले आहेत, काही तुकडे जे आहेत ते मी सुरीने कापून घेणार आहे, कारण ते किसणीने किसले जाणार नाहीत। आणि जितका कांदा आता तयार झालाय कापून झालाय तो मी वाळायला घालणार आहे, जेणेकरून पटकन तो काळा पडू नये। तर आता एका परातीमध्ये सगळा कांदा मी काढून घेते। आता दोन्ही हाताच्या मदतीने कांद्याला थोडा दाब देऊन ह्या सगळ्या कांद्याच्या पाकळ्या सुटसुटीत करून घेऊया, म्हणजे आपला बिरिस्ता जो आहे तो सुद्धा छान सुटसुटीत तयार होईल आणि पटकन वाळला सुद्धा जाईल। तर हे पहा सगळा कांदा मी सुटसुटीत करून घेतलाय। अर्धा उरलेला कांदा आहे तो मी थोड्या वेळाने कापून घेते, आधी हा वाळायला ठेवून देते। तुमच्याकडे जर चांगलं ऊन असेल आणि वाळवायला जागा सुद्धा असेल तर तुम्ही एका कपड्यावर हा कांदा पसरवून उन्हामध्ये सुकायला घालू शकता। फक्त वरून पातळ कपडा टाकायचा म्हणजे यावर धूळ बसू नये। माझ्याकडे तेवढं ऊन आणि जागा दोन्ही उपलब्ध नसल्यामुळे मी परातींमध्येच हा कांदा पसरवून गॅलरीत सुकायला घालणार आहे। दुसरी गोष्ट, परातीमध्ये एखादा स्वच्छ कपडा घालायचा आणि त्यावर हा कांदा सुकायला घालायचा। मी काही वेळानंतर हा परातीमधला कांदा काढून एक सुती कपडा त्यात ठेवला आणि त्यानंतर त्या कपड्यावर हा कांदा घालून सुकवून घेतला। मी पुन्हा नंतर सुती कपड्यावर हा कांदा सुकायला घातला, त्याचं कारण हे की जसजसा हा कांदा सुकायला लागतो तसतसा परातीला चिकटायला लागतो, त्यामुळे एखाद्या कपड्यावरच हा कांदा सुकायला घालायचा। तर पूर्ण 2 दिवसानंतर हा कांदा चांगला कडकडीत सुकलेला आहे।
आवाजावरूनच कळत असेल की कांदा किती कडकडीत सुकलेला आहे. कांद्यामध्ये जराही ओलावा राहता कामा नये, नाहीतर तो पटकन खराब होऊ शकतो, बुरशी लागू शकते. तर इथे मी एकदम कोरडी अशी काचेची बरणी घेतलेली आहे, त्यात हा कांदा भरून ठेवणार आहे. वर्षभर तुम्ही हा कांदा वापरू शकता. हवाबंद बरणीमध्ये भरायचं, त्यासोबतच एका कोरड्या जागेवर ठेवायचं. ओला हात लावायचा नाही, नाहीतर हा कांदा पटकन खराब होऊ शकतो. आता थोडासा कांदा आपण पुलावसाठी तळून पाहूया. कांदा तळण्यासाठी एखादा झारा घ्यायचा किंवा ह्यापेक्षा बारीक होलचा झारा असेल तर अतिउत्तम, म्हणजे यातलं कांदा जो आहे तो बाहेर पडणार नाही तेलामध्ये. काही सेकंदामध्येच हा कांदा फ्राय होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा वाळवलेला कांदा तळताना तेल कडकडीत गरम नसावं किंवा नॉर्मल टेम्परेचरचं सुद्धा नसावं, कारण हा कांदा तेलात घातला पटकन फ्राय होतो, कारण त्यात पाण्याचं प्रमाण अजिबात नसतं. त्यामुळे झाऱ्यामध्येच तळायचं. जर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये घातलं तर तो कांदा काढता काढताच अर्धा करपून जातो. तुम्ही पाहिलं असेल, एकदम कमी गरम तेलामध्ये मी हा कांदा तळून घेतला. कांदा तळून झालं की वरून हलकंसं मीठ घालायचं आणि मिक्स करायचं, म्हणजे कांद्याला चव येते. तर हा मस्त आपला कुरकुरीत बिरिस्ता तयार आहे. कमी तेलात आणि झटपट तयार होतो. अगदी 5 ते 6 सेकंदांमध्येच हा फ्राय झाला. त्यासोबतच वेळसुद्धा खूप कमी लागला आपल्याला. या बिरिस्त्याची चवसुद्धा जशाच्या तशी राहते, जराही यात चवीमध्ये फरक होत नाही. त्यासोबतच हा कांदा तुम्ही आता बिर्याणीमध्ये, पुलावमध्ये, कोणत्याही प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये, वाटणामध्ये वापरू शकता. हा कांदा असा वर्षभर साठवून वेळ आणि मेहनत दोन्ही तुम्ही वाचवू शकता. कशी वाटली ही आयडिया कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.